पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1 मराठी। पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1। पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1। उपकार स्तुती। करिंथ शहरात असलेल्या परमेश्वराच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकास आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांस परमेश्वराच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित होण्यास बोलाविलेला पौल व आपला भाऊ सोस्थनेस याचकडून परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच पासून तुम्हास कृपा व शांती असो। ख्रिस्त येशूमध्ये तुम्हावर झालेल्या परमेश्वराच्या अनुग्रहामुळे मी सर्वदा तुम्हाविषयी आपल्या परमेश्वराचे उपकार स्मरण करतो। तो अनुग्रह हा की जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हामध्ये दृढ झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झाला, असे की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही अदृश्य ठरावे यासाठी तोच शेवटपर्यंत तुम्हास दृढ करून ठेवेल, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हास बोलाविले। तो परमेश्वर विश्वसनीय आहे। ख्रिस्ती मंडळीत पक्षाभिमानाची वृत्ती। बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे, म्हणजे तुम्हात फुटी होऊ नये। तुम्ही एक चित्ताने व एकमताने यथास्थित व्हावे। बंधुजन हो, तुम्हामध्ये कलह आहे असे मला ख्लोवेच्या लोकांकडून कळले आहे। माझे म्हणणे असे आहे की तुम्हातील प्रत्येकजण म्हणतो की मी पौलाचा आहे, मी अपोल्लोसाचा आहे, मी केफाचा आहे आणि मी ख्रिस्ताचा आहे। ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला काय? क्रिस्प व गायस याचशिवाय मी तुम्हातील कोणाचा बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो। हे यासाठी झाले की तुमचा बाप्तिस्मा माझ्या नावात झाला असे कोणी म्हणू नये। मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला, त्याखेरीज मी दुसऱ्या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही। ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावयास नाही तर सुवार्ता सांगाव्यास पाठविले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून वाक्य चातुर्याने ती सांगण्यास पाठवले नाही। वधस्तंभाच्या ठायी असलेले सामर्थ्य, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यास वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपण आहे, तरी ज्यास तारण प्राप्त होत आहे अशा सर्वांस ते परमेश्वराचे सामर्थ्य आहे। मी ज्ञानाचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन असा शास्त्रलेख आहे। या युगाचे ज्ञानी शास्त्री वाद करणारे कोठे आहेत? परमेश्वराने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले की नाही? कारण जग परमेश्वराच्या ज्ञानाने वेष्टीत असता त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने परमेश्वराला ओळखता आले नाही। तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे परमेश्वराला योग्य वाटले। कारण यहुदी चिन्हे मागत असता व हेलेनी ज्ञानाचा शोध करीत असता आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो। हा यहुद्यास अडखळण व हेलेनास मूर्खपणा आहे। परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी अशा दोघांसही तो परमेश्वराचे सामर्थ्य व परमेश्वराचे ज्ञान असा ख्रिस्त आहे। कारण परमेश्वराची जी मूर्खपणाची कृती ती मनुष्यापेक्षा ज्ञानाची आहे आणि परमेश्वराची जी अशक्तपणाची कृती ती मनुष्यांपेक्षा शक्तीची आहे।
बंधुजन हो, तुम्हास झालेले पाचारण पहा. तुम्हामध्ये संसारदृष्ट्या ज्ञानी, समर्थ, कुलीन असे फार नाहीत. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून परमेश्वराने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि बलवंतास लाजवावे म्हणून परमेश्वराने जे दुर्बल ते निवडले, आणि जगातील जे कुलहीन, धिक्कारले व शून्यवत अशास परमेश्वराने याकरता निवडले की जे आहे ते त्याने निरर्थक करावे, आणि परमेश्वरासमोर कोणीही मनुष्य जातीच्या प्राण्याने आढ्यता मिळवू नये. त्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो परमेश्वरापासून आपल्याला ज्ञान, नीतिमत्व, पवित्रीकरण व पाप विमोचन असा झाला, यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने तो प्रभूविषयी बाळगावा, या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे.